नमस्कार, मी डॉक्टर सुनीता खरे, नाशिक येथील सुजय नेत्रसेवा या नेत्रचिकित्सालयाची नेत्रतज्ञ संचालक. आपण पाहत आहात सुजय आय केअर हे यूट्यूब चॅनल. डिजिटल स्क्रीनचा आपल्या दैनंदिन आयुष्यात सुरक्षित वापर कसा करायचा याबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आजच्या डिजिटल युगामध्ये कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल आपल्या सर्वांच्या जीवनातील एक अविभाज्य घटक बनलेला आहे. परंतु डिजिटल स्क्रीनचा अतिवापर केला असता आपल्या डोळ्यांवर अनेक विपरीत परिणाम होताना आपण बघत आहोत. डिजिटल स्क्रीनच्या अतिवापरामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा जाणवणे, डोळ्यांची आग होणं, डोळ्यात टोचल्यासारखं होणं, डोळे दुखणं, डोळ्यांवर तणाव निर्माण होणं ही आणि अशी अनेक लक्षणं आपण अनुभवत आहात. डिजिटल स्क्रीनच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर काय विपरीत परिणाम होतात याबद्दलची माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेतली आहे. आज आपण जाणून घेणार आहोत डिजिटल स्क्रीनचा सुरक्षित वापर कसा करायचा. कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल याचा कोणत्याही डिजिटल स्क्रीनचा आपण वापर करत असाल तर ज्या रूममध्ये आपण स्टडी करताय, ज्या रूममध्ये आपण स्क्रीनचा वापर करताय त्या रूममध्ये पुरेशी प्रकाश योजना असावी. अपुऱ्या प्रकाशामध्ये किंवा अंधारामध्ये डिजिटल स्क्रीनचा वापर करणं टाळावं. रूममधील प्रकाश योजना अशा स्वरूपाची असावी जेणेकरून रूममधील प्रकाश आपल्या कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईलच्या स्क्रीनवर पडून तो आपल्या डोळ्यांवर रिफ्लेक्ट होणार नाही याची काळजी घ्यावी. डिजिटल स्क्रीनचा वापर करत असताना शक्यतो टेबल खुर्ची वापरावी. आपण टेबलवर कीपॅड ऑपरेट करत असताना आपल्या एल्बो जॉईंटमध्ये 90 डिग्री अँगल असावा. आपण खुर्चीत बसलेला असताना आपल्या हिप जॉईंटमध्ये शक्यतो 90 to 100 डिग्री अँगल असावा आणि आपल्या नी जॉईंटमध्ये 90 डिग्री अँगल असावा. आपली सिटिंग पोझिशन अशा स्वरूपाची असल्यामुळे आपल्या जॉईंट्सवर, आपल्या स्नायूंवर अतिरिक्त तणाव येत नाही आणि त्यामुळे आपला स्क्रीनवर काम करण्याची जी काही कार्यक्षमता आहे ती नक्कीच वाढते. स्क्रीन आपल्या टेबलवर ठेवलेला असताना कम्प्युटर असो किंवा लॅपटॉप, स्क्रीनचा टॉप मोस्ट पार्ट हा नेहमी आपल्या डोळ्यांच्या अर्थात आय लेव्हलच्या किंचित खालच्या बाजूला असावा. त्याचप्रमाणे आपले स्क्रीन ही नेहमी आपल्या डोळ्यांपासून 20 ते 24 इंच अंतरावर असावी. डिजिटल स्क्रीनचा वापर करत असताना आपण स्क्रीनकडे नकळतपणे एकटक बघत असतो. खरं तर आपले डोळे निसर्गतः ओले आहेत आणि डोळ्यांमधील हा ओलावा टिकून ठेवण्यासाठी आपल्या पापण्यांची उघडझाप ही दर मिनिटाला साधारणपणे 14 ते 18 वेळा होत असते. परंतु डिजिटल स्क्रीनचा वापर करत असताना आपण नकळतपणे डिजिटल स्क्रीनकडे एकटक बघत असतो आणि त्यामुळे आपल्या पापण्यांची उघडझाप जी 14 ते 18 वेळा होणं गरजेचं असतं ती होत नाही. पर्यायाने आपल्या डोळ्याचा जो काही ऑक्युलर सरफेस आहे, पृष्ठभाग आहे, तो जास्त काळपर्यंत बाहेरच्या वातावरणातील लाईट आणि हवेला एक्सपोज राहतो. डोळ्यातील ओलावा त्यामुळे इव्हॅपोरेट होतो आणि म्हणून आपल्या डोळ्यांमध्ये टोचणं, खुपणं, डोळ्यांची आग होणं ही लक्षणं निर्माण होतात. म्हणून डिजिटल स्क्रीनचा वापर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने दर 15 ते 20 मिनिटांनी जाणीवपूर्वक आपल्या पापण्यांची उघडझाप ही जास्त वेळा करावी. यामुळे आपल्या डोळ्यांमध्ये असणाऱ्या पापण्यांमध्ये जी काही ग्रंथी आहेत, डोळ्यांमध्ये ओलावा सुरक्षित ठेवण्याचं, टिकून ठेवण्याचं काम करतात, त्या ग्रंथी अधिक प्रमाणामध्ये द्राव श्रवतात आणि तो श्रवलेला द्राव हा आपल्या डोळ्याच्या ऑक्युलर सरफेसवर पापण्यांची उघडझाप केल्यामुळे योग्य प्रमाणामध्ये पसरवला जातो. त्याचप्रमाणे पापण्यांची उघडझाप जशी आपण जाणीवपूर्वक जास्त वेळा करावी तसेच दर 15 ते 20 मिनिटांनी आपले दोन्ही तळहात एकमेकांवर घासावे आणि त्यानंतर आपल्या डोळ्यांवर तळहात ठेवून काही सेकंदांसाठी पामिंग करावं. असं केल्यामुळे देखील डोळ्यातील ओलावा आहे तो सुरक्षित ठेवण्याचं काम करणाऱ्या ग्रंथी त्यांच्यातील द्रव आपल्या ऑक्युलर सरफेसवर जास्त प्रमाणामध्ये पसरवतात. तसेच आपल्या पापण्या दीर्घकाळ उघड्या राहिल्यामुळे पापण्यांच्या स्नायूंवर आलेला अतिरिक्त तणाव देखील दूर होण्यास मदत होत असते. डिजिटल स्क्रीनचा वापर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने 20-20-20 हा नियम आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारणं खूप महत्वाचं आहे. 20-20-20 म्हणजे नेमकं काय? तर
दर 20 मिनिटांनी आपण 20 फुटापेक्षा दूर असणाऱ्या वस्तूकडे किमान 20 सेकंदांसाठी बघावं. असं केल्यामुळे आपल्या डोळ्यातील स्नायूंना रिलॅक्सेशन मिळत असतं. आपल्या डोळ्यांचं काम करण्याची पद्धती अशी असते की आपण कोणत्याही डायरेक्शनला असणाऱ्या, कोणत्याही अंतरावर असणाऱ्या वस्तूंना फोकस करत असतो आणि त्या माध्यमातून त्या वस्तू आपल्याला दिसत असतात. परंतु डिजिटल स्क्रीनचा वापर करत असताना आपण काही ठराविक अंतरावर असणाऱ्या वस्तू किंवा ठराविक अंतरावर असणारी अक्षरं दीर्घकाळ बघत असतो. त्यामुळे आपल्या डोळ्यातील जे स्नायू आहेत, जे वस्तूंना फोकस करण्याचं काम करतात, त्या स्नायूंवर अतिरिक्त तणाव निर्माण होतो. म्हणून दर 20 मिनिटाला 20 फुटापेक्षा दूर असणाऱ्या वस्तूकडे किमान 20 सेकंदासाठी बघावं. डिजिटल स्क्रीनचा वापर करत असताना आपल्यापैकी ज्या लोकांना चष्म्याचा नंबर आहे, चष्म्याचा नंबर दूरचा असो, जवळचा असो, प्लस असो किंवा मायनस असो, त्यांनी नियमितपणे चष्मा वापरणं खूप गरजेचं आहे आणि चष्मा वापरूनच डिजिटल स्क्रीनचा वापर करावा. त्याचप्रमाणे चष्म्याचा नंबर नियमितपणे दर 6 ते 7 महिन्यांनी नेत्ररोग तज्ञांकडून तपासून घेणं योग्य ठरतं. डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे आपला आहार. आपल्या आहारामध्ये सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, सर्व प्रकारची फळं असावी. त्याचप्रमाणे आपण जर नॉनव्हेज खात असाल तर आपल्या आहारामध्ये अंडी, मासे यांचा देखील वापर असणं आपल्या डोळ्यांसाठी हितकर ठरतं. सकस आहाराबरोबरच रोज प्रत्येक व्यक्तीने किमान 2.5 ते 3 लिटर पाणी पिणं हे त्याच्या आरोग्यासाठी आणि अनुषंगाने डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील अतिशय महत्वाचं असतं. त्यामुळे सकस आहार आणि पाणी हे दोन्ही गोष्टी आपल्या शरीराच्या आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी हितकर ठरतात. आपण आपल्या नेत्ररोग तज्ञांना विचारून काही ल्युब्रिकेटिंग आय ड्रॉप्स देखील वापरू शकता. परंतु कोणताही आय ड्रॉप वापरत असताना नेत्ररोग तज्ञांचा सल्ला घेणं हे नेहमी योग्य ठरतं. डिजिटल स्क्रीनचा सुरक्षित वापर आपल्या आयुष्यामध्ये कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती आज आपण जाणून घेतली. मला आशा आहे आपल्यातील बहुतांश लोक दैनंदिन जीवनामध्ये डिजिटल स्क्रीनचा वापर करत असताना या नियमांचं नियमितपणे पालन करतील आणि आपले डोळे सुरक्षित ठेवतील. आजचा व्हिडिओ आपणा सर्वांना कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि हो, सुजय आय केअर ह्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.